सरकारने बघा, ज्या सरकारी कामामध्ये ज्या लोकांना ज्ञान नाही, त्या गोष्टीचं त्यांना पुरेसं ज्ञान नाही, अगदी ढ आहेत, अशा लोकांना भरती केल्यावर अशा घटना घडत आहेत. आता या घटनेमध्ये पहा, या मुलीसोबत म्हणजे या मुलीसोबत जे घडलेलं आहे ते पाहून तुम्हालाही राग येईल. कारण यामध्ये त्या मुलीचा काहीच नसताना जीव गेलेला आहे. ही घटना पेन तालुक्यातील वरवणी येथील शासकीय आश्रमशाळेत घडलेली आहे. तर ही घटना नेमकी काय घडलेली आहे पहा. ते पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. ही संपूर्ण घटना आता आपण पाहूयात. काय झालं होतं पहा. पेन तालुक्यातील वरवणी येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये कार्मेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाकरूळ उपकेंद्राने 16 डिसेंबर 2024 मध्ये शिबिर घेतली होती. कुसुम अभिअंतर्गत या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी इयत्ता 4मध्ये शिकत असलेल्या खुशबूला वैद्यकीय त्या पथकाने कुष्ठरोग झाल्याचे जाहीर केले. खुशबूच्या अंगावर असलेल्या 3 चट्ट्यांमुळे हा निष्कर्ष काढण्यात आला. तिला कुष्ठरोग झाल्याची कोणतीही कल्पना तिच्या पालकांना देण्यात आली नव्हती. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 18 डिसेंबरपासून तिला कुष्ठरोगाची औषधे देणे सुरू करण्यात आले. आश्रमशाळेच्या ज्या अधीक्षिका सुवर्ण वर्गने या खुशबूला दररोज 2 गोळ्या देत होत्या. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला. आता तिच्या चेहऱ्यावर जे 2 चट्टे होते ते तिला लहानपणापासून होते. मग अशात काय झालं की तिला ओव्हरडोस झाला. खुशबू आजारी पडल्यामुळे तिचे वडील नामदेव ठाकरे तिला आपल्या गावी तांबडी येथे घेऊन आले. वर्गणे यांनी सांगितल्यानुसार ते खुशबूला दररोज 2 गोळ्या देत होते. त्यांनी 3 जानेवारी रोजी खुशबूला पुन्हा आश्रमशाळेत सोडले. कुष्ठरोग झालेला नसतानाही घेत असलेल्या या औषधांचा साईड इफेक्ट झाल्याने खुशबूची प्रकृती आणखीन खालवली. तिच्या अंगावर मोठमोठ्या फोडी आल्या आणि हातपाय सुजले. तिला तातडीने पेन येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिची प्रकृती आणखी खालवल्यामुळे तिला तातडीने कळंबोली येथील जे MGM रुग्णालय होतं तिथं हलवण्यात आलं. तिथे तिला कुष्ठरोग झाला नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरांनी ही औषधे तातडीने बंद केली. म्हणजे जे 2 गोळ्या होत्या त्या तातडीने बंद करायला लावल्या आणि त्यानंतर बंद केले. मात्र या औषधांचा मोठा साईड इफेक्ट झाल्याने तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिच्या चेहऱ्यावरचे ते 2 डाग आहेत आणि ते लहानपणापासून आहेत. हे एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याला किंवा तेथील लोकांना समजणे म्हणजे कोणीही सांगू शकतो की हे लहानपणापासूनचे डाग आहेत. याच्यावर अगोदर काय केलं पाहिजे की ते चेकिंग केलं पाहिजे की हे लहानपणापासून आहेत की आत्ता कुठेतरी उद्भवलेले आहेत. अशा प्रकारचं चेकिंग त्यांनी न करता डायरेक्ट त्या 2 गोळ्या दिल्या. तर मुलीच्या आईवडिलांनी काय म्हटलेलं आहे पहा. माझ्या मुलीला कोणताही आजार झालेला नव्हता. तिच्या चेहऱ्यावर असलेले डाग हे जन्मापासूनचे होते. चुकीचे निदान करून मुलीला कुष्ठरोगी ठरवण्यात आले होते. खुशबूच्या लिव्हरला आणि अंगावर आलेली सूज ही चुकीच्या उपचारामुळे आली होती. माझ्या मुलीच्या मृत्यूस आश्रमशाळा मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर जबाबदार आहेत. कारण की त्यांनी आम्हाला साधं कळवलं सुद्धा नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांनी दिलेली आहे. जे त्या 2 गोळ्यांचा किती साईड इफेक्ट झाला पहा. अक्षरशः त्या मुलीचं लिव्हर फेल्युअर होत गेलं. त्यानंतर अंगावरती फोडी येऊ लागल्या आणि त्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे. तर अशी ही घटना घडलेली आहे. अक्षरशः जे सरकारी कामात जे लोक आहेत ना, त्यांनी कुठेतरी मनावरती घेतलं पाहिजे की आपण काय करतोय. आपण खरोखरच या कामासाठी कॅपेबल आहोत का. त्यांनी खरोखरच मनापासून लाजावं आणि अशा प्रकारचं कृत्य करणं सोडून द्यावं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.